बघा इथे काय करायचं आहे आपल्याला, ठीक, व्यक्तीचा वेग दिलेला आपल्याला किती, व्यक्तीचा वेग किती दिलेला आहे बघा, इथे दिसतंय आपल्याला की व्यक्तीचा वेग आहे तुमचा 7 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे, आणि रोजच्या वेळेपेक्षा 15 मिनिट काय पोहोचला तो लवकर पोहोचला, आणि 24 किलोमीटर वेगाने गेल्यास 10 मिनिट काय पोहोचला तो उशिरा पोहोचला, ठीक आहे, 10 मिनिट काय पोहोचला तो उशिरा. तर तुम्हाला सांगितलं त्या दोन ठिकाणातलं अंतर किती. मग इथे आपल्याला अंतर काढायचं असेल तर S1 गुणिले S2 भागाकारामध्ये S1 मायनस S2 गुणाकारात टाइम भागाकारामध्ये 60 हे सूत्र आहे आपलं. म्हणजेच 7 गुणिले 14 भागाकारामध्ये फरक म्हणजे 7 गुणिले दोघांची बेरीज, वेळ दिला नाही इथं 15 15 म्हणजे किती इथं 30 भागाकारामध्ये 60, 0 ने 0 कटला, 30 एक 30, 30 दोन्ही 60, 14 भागिले 2 बरोबर किती 7 किलोमीटर एवढं काय असायला पाहिजे त्या दोन ठिकाणातलं अंतर असायला पाहिजे. ठीक, सिंपल पद्धतीने सोडायचं होतं यावर. पुढचा प्रश्न 32 नंबरचा, 200 मीटर लांबीची आगगाडी आहे, ठीक आहे, 72 किलोमीटर वेगाने एका मिनिटात ओलांडते, तर पुलाची लांबी किती, म्हणजे अंतरच काढायचे लक्षात घ्या. म्हणजेच 72 वेळ किती आहे 60 सेकंद, 5 छेदामध्ये 18, 18चा पाडापाट असेल तर लगेच लक्षात येईल तुम्हाला, 18 न भाग जातो इथं खाली, 18 एक 18, 18 चौक 72, म्हणजे 4 गुणिले 6 पंचे 30 म्हणजे 300, 4 त्रिक 1200 मीटर हे काय झालं तुमचं अंतर. पण अंतरामध्ये दोन घटक आहेत, काय आहे 200 मीटर लांबीचा पूल आहे, आणि नंतर काय आहे आगगाडी आहे, आणि नंतर काय पूल, पुलाची लांबी काढायची. मग पूल बरोबर काय येईल तुमचं 1200 मायनस 200 म्हणजेच किती येईल तुमचं 1000. पर्याय क्रमांक 4. एका गाडीचा वेग 45 किलोमीटर प्रति तास आहे, गाडी 6 सेकंदात किती अंतर पार करते. अंतर काढायचं आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18, याला पुढे सोडून घेऊ, 6 एक 6 साइन त्रिक 18, 45 गुणिले 5 भागाकारामध्ये किती 3, याला जर भाग दिला तर 15 गुणिले 5, 15 पाचे 75 किलो मीटर, अंतर नेहमी कशामध्ये येतं मीटरमध्ये, म्हणजे 75 मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढचा बघा, एक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 10 किलोमीटर प्रति तासाने परत गेला, मूळ ठिकाणी परत 15 किलोमीटर प्रति तास वेगाने आला, संपूर्ण प्रवासात त्याला 5 तास लागले, तर दोन ठिकाणातलं अंतर किती. इथं सूत्र चेंजेस होईल, S1 गुणिले S2 खाली फक्त काय येईल S1 प्लस S2 गुणाकारात टाइम भागाकारामध्ये 60, फक्त बेरीज करायची बाकी काहीच नाही. वेग जो दिलेला आहे त्यांचा गुणाकार होईल वरी 10 गुणिले 15, खाली त्यांची बेरीज होईल 25, गुणाकारात टाइम किती लागला 5. आता हे 60 घ्यायची गरज नाही का, कारण हे टोटल ऑलरेडी कशामध्ये आलं तासामध्ये, मग हे तासामध्ये आलं तर 60 घेऊ नका, ठीक आहे. भाग देऊ याला, 5 एक 5, 5 5 25, 15 10 150 भागाकारामध्ये 5, 5 त्रिक 15, 30 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. एक रेल्वे 60 किलोमीटर वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापते. अंतर काढायचंय, अंतर बरोबर काय येईल तुमचं 60 गुणिले 72 गुणिले 5 छेदामध्ये 18, याला भाग द्या, 18 एक 18, 18 चौक 72, म्हणजेच किती 60 गुणिले 4 पंचे 20, म्हणजेच किती 1200, 1200 मीटर आपलं उत्तर यायला पाहिजे. ताशी 60 किलोमीटर वेगाने 347 मीटर लांबीची रेल्वे एक बोगदा 63 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती, म्हणजेच आपल्याला अंतर काढायचंय, ठीक आहे. अंतरातला एक घटक असं म्हणू, अगोदर अंतर काढून घेऊ टोटल. बघा
60 गुणिले 63 गुणिले 5/18. याला भाग देऊ आपण. आता भाग किती जातील बघा, 9 न 9 दोन्ही 18, 9 साती 63. याला 2 न भाग दिले किती 30. 30 गुणिले 7 5 35, 5 त्रिक 15, 1 3 त्रिक 9 1 10, वरचा 0 जशाला तसा. म्हणजेच अंतर किती आलं तुमचं 1050 मीटर. आता यातून तुम्हाला काय करायचंय 347 मीटर काय करायचंय वजा, म्हणजेच काय मिळते तुम्हाला बोगद्याची लांबी. बोगद्या लांबी बरोबर 1050 मायनस मध्ये काय करायचं 347. ठीक आहे. हातचा गेला इथं 4 राहिले, 10तून 7 गेला तर 3, इकडे काही 0, इकडे 7, म्हणजे 703 मीटर. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. याचा दुसरा जो काही भाग असेल यामध्ये मात्र उदाहरणं बऱ्यापैकी कठीण उदाहरणं आपण घेणार आहे. तसे हे बघा, आता हे 37 नंबरचं उदाहरण. अशी उदाहरणं ज्यावेळेस पेपरमध्ये येतात त्यावेळेस उदाहरण शक्यतो पाठच असावं, म्हणजे ते सोडलेलं असावं तुम्ही, असा याचा अर्थ आहे माझा म्हणण्याचा. बघा इथं काय सांगितले 100 पावले 25 पावले प्रति मिनिट वेगाने. आता 100 पावलं 25 पावलं प्रति मिनिट वेगाने चाललाय. ठीक आहे. बघ त्यानंतर 200 पावलं 50 पावलं प्रति 30 सेकंद आणि 200 पावलं 1000 पावले प्रति अर्धा तास वेगाने चालतो. तर एक पाऊल 1 मीटरचं असेल तर अर्धा किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागतो. अर्धा म्हणजे किती, अर्धा किमी बरोबर 500 मीटर. बरं हे 500 मीटर भरते का 100 200 200. ओके, म्हणजे एवढंच आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा 25 पावलं प्रति मिनिट, एका मिनिटाला किती 25 पावलं. ठीक आहे. किती पावलं जायचे त्याला 100 पावलं जायचे पहिल्या कंडिशन मध्ये. तर त्याच्यासाठी किती x 25 एक 25 25 चौक 100, म्हणजे पहिल्यांदा किती मिनिट लागतील त्याला 4 मिनिट लागतील. पहिलं अंतर कव्हर झालं 4 मिनिटामध्ये. 200 बघा 200 जायचे त्याला. बघ किती सांगितले त्याने 200 जाऊ आपण, इथं वरती घेतो मी 200 पावलं जायचे. बघा इथं दाखवते तुम्हाला 50 पावलं प्रति 30 सेकंद. 50 पावलं किती 30 सेकंदाला आपल्याला किती जायचे 200 पावलं, तर किती x 30 गुणिले 200 भागाकारामध्ये किती 50, 50 चौक 200, 4 त्रिक 12, 120 सेकंद. आता 120 सेकंद म्हणजे किती भागिले 60 करायचे याला. अलग लक्षामध्ये बघ 50 पावलं किती सेकंदामध्ये चालला 30 सेकंदामध्ये. तर 200 पावलं किती सेकंदामध्ये जाईल x. याला जर सॉल्व्ह केलं तर किती मिनिट द्यायला लागला तो 2 मिनिट. ठीक आहे. पुढचा भाग जाऊ आता. 200 पावलं जायचे पुन्हा इथं 200 पावलं. बघ आता इथं काय म्हणतात बघा 1000 पावलं प्रति अर्धा तास, म्हणजेच किती 1800 सेकंद. अर्धा तास म्हणजे किती 1800 सेकंद. जायचे किती फक्त 200 पावलं, म्हणजे किती याला भाग दिला किती ना 5 न भाग दिला, 5 2 10चा, मग याला पण किती भाग द्यायचा 5 न. बघा 5 त्रिक 15, 3 राहिले, 5 सक 30, म्हणजे किती 360 सेकंद. याला भागिले 60 केलं, 0 ने 0 काटला, म्हणजे किती 6 मिनिट. एकूण वेळ बघा आता किती लागली, तर एकूण वेळ पहिल्यांदा लागली 4 मिनिट, नंतर लागली 2 मिनिट, नंतर लागली 6 मिनिट, म्हणजे टोटल किती झाली 6 अधिक 6 बरोबर 12 मिनिटं. तर हे उदाहरण तुम्ही पाठ करून ठेवा, कारण हे पेपरमध्ये तुम्हाला आले. आणि आता उदाहरण पेपरमध्ये आलं म्हणजे हेच उत्तर येणार, हेच प्रश्न येणार, याच्यामध्ये काही चेंजेस करणार नाहीत. कारण हे असे जेव्हा प्रश्न येतात मोठमोठाले तेव्हा ते प्रश्नामध्ये शक्यतो बदल करत नाहीत. म्हणून याचं उत्तर 12 आहे हे पाठ करून ठेवा, म्हणजे पेपरच्या दृष्टीने तुम्हाला ते काय होईल लवकर लक्षात येईल. किंवा असा प्रश्न आला त्याचं उत्तर 12 आहे हे असं टाकून द्या. पुढचा प्रश्न काय म्हणतो, एक गाडी 5 लिटर पेट्रोल मध्ये 280 चालली. 5 लिटर पेट्रोल मध्ये किती चालली 280. तर 154 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती पेट्रोल लागतं y2. हे इथं जाईल, ह्या इकडे जाईल, म्हणजेच y2 काढायचं आहे आपल्याला. 154 गुणाकारामध्ये 5 भागाकारामध्ये 280. ठीक. बघा 7 न भाग देऊ याला,
7 दोन्ही 14 1 7 दोन्ही 14 7 चोक 28 म्हणजेच 22 गुणिले 5 भागाकारामध्ये किती 4 22 पंचे 110 भागिले 40 0 ने 0 कटला 4 दोन्ही 8 3 उरले 0.2 0 4 7 28 2 उरले 0 4 पंचे 20 2.75 पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. अतिशय सोप्या पद्धतीची उदाहरणं आपण घेतलेली आहेत. प्रत्येक घटकावरून उदाहरण घेणार आहे, लक्षात घ्या. आपण 100 उदाहरणं प्रत्येक प्रकारावरून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला, कारण आपलं टार्गेट असेल की 5000 प्लस आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. म्हणून मी प्रत्येक धड्यावरून गणित आणि बुद्धिमत्ताची जी काही पूर्ण प्रकरणं आहेत, या पूर्ण प्रकरणावरून आपण प्रश्न शोधतोय सध्या. ठीक आहे. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आम्हाला पाठवून देऊ शकता 9405 82 87 42 नंबरवरती. ठीक आहे. हा क्रमांक याच्यावरती पाठवून द्या, म्हणजे ते प्रश्नही आपल्याला याच्यामध्ये टाकता येतील, परंतु टॉपिक वाईज पाठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. मुंबई ते पुणे 450 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 6 वाजता दोन्ही गाड्या परस्पराच्या विरुद्ध दिशेने निघाल्या. गाड्यांचा वेग 60 आणि 75 आहे. दोन्ही एकमेकांना किती वाजता भेटतील? ते सेम वेळ काढायचा आहे. अंतर 450, वेग 60 आणि 70 म्हणजे किती येईल? 5 6 7 किती 13. भाग देऊ याला. बघ 5 3 8 1 9 9 भाग देईल. 9 5 45 0 खाली 9 1 9 खाली किती उरले 4 9 5 45 15 3 45 5 उरले पॉइंट देऊ. ठीक 15 3 45 5 उरले पॉइंट देऊ 0 15 3 45 15 3 45 म्हणजे जवळपास 3.33 तास म्हणजे 6 ते 9 अशा पद्धतीचं उत्तर तिथे यायला पाहिजे, परंतु आपल्याला पर्यायामध्ये अनुक्रमे ते दिसत नाही. ठीक आहे. आपण ते बघू शकतो. आपल्याला एकूण वेळ किती लागतो ते आपण लक्षात घेऊ. वेळ लागतो आपल्याला 3.33 तास. बघ इथं काय केलं आपण, दोघा जणांची काय करायची होती, बेरीज करायची होती आणि 450 किलोमीटरचं अंतर होतं. इथे अजून दाखवतो मी 450. इथे बेरीज केली तर काय येईल बघा 5 13. ठीक आहे. तर याला सोडलं तर 3.33 येतं. ठीक आहे. तर चुकून आपल्याकडे पर्याय तिथे आलेले नाही, कारण 6 आणि 3 9 पर्यंत जायला पाहिजे होतं. अलग लक्षामध्ये. तर त्या पद्धतीनं जर आपण काढलं तर मग जवळचं उत्तर म्हटलं तर आपलं उत्तर काय येऊ शकतं 10 उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. परंतु आपल्याला एक्झॅक्ट काढायचं झालं तर मग आपल्याकडे पर्यायी उत्तर सापडत नाही. आपलं उत्तर असेल वेळ या फक्त 3.33 तास. पुढचा प्रश्न बघा. अमोल 1 किलोमीटर अंतर धावायला 4.5 मिनिट लागतात. बिटूला तेच अंतर धावायला 5 मिनिट लागतात. जर त्यांना 1 किलोमीटर अंतरावरील एकाच वेळी पोहोचायचे असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी द्यावी? ठीक आहे. बघा वेळ जर काढला तर काय लागायला तुम्हाला वेळ, एकाला 4.5 तास लागायले. ठीक आहे. तर दुसऱ्याला किती लागेल 5 मिनिट लागेल. म्हणजेच वेग काय लागायला त्याचा 50 आणि इकडे किती 45. याच्यात कितीचा फरक पडला 5चा. मग 50 वर कितीचा फरक पडतो 5चा. तर 1000 मीटरला कितीचा फरक पडणार आपल्याला x. 50 1 50 50 दोन्ही 100 म्हणजेच 20 गुणिले 5 बरोबर किती 100 मीटर. म्हणजे 100 मीटरची आपल्याला काय करावं लागेल आघाडी तिथे द्यावी लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एक गाडी ताशी 150 किलोमीटर वेगाने 1750 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला एका मिनिटात ओलांडते तर गाडीची लांबी किती? ठीक. हा प्रश्न आपला याच्या अगोदरही झालेला असावा. ठीक आहे. बरं बघू आपण. गाडीची लांबी काढायची म्हणजे आपल्याला अंतर काढायचे. अंतर काढायचं असेल तर वेग दिलेला 150 एका मिनिटात म्हणजे किती 10 5 छेदामध्ये 18 अशा पद्धतीने आपल्याला जाता येईल. बर एका मिनिटात ओलांडते 10 इथं 60 घ्या सॉरी किती इथे किती यायचं आपल्याला 60. वेग किती आहे 1500 15 की 90 0 0 गुणिले 5 छेदामध्ये 18 18 पंचे 90 म्हणजेच 500 गुणिले 5 बरोबर 5 5
25 म्हणजे 2500 मीटर हे झालं आपलं अंतर. त्यातून काय करायचं 1750 वजा करायचं म्हणजेच गाडीची लांबी येईल आपल्याला. ठीक आहे, गाडीची लांबी बरोबर 2500 मायनस 1750 म्हणजे 0. 10तून 5 गेला तर 5, इथे किती राहिले 4, 14तून 7 गेला तर 7 म्हणजे 0. 750 मीटर हे त्यातलं पर्यायी उत्तर आपल्याला काढता येतं. एक रेल्वे ताशी किती किलोमीटर 60 किलोमीटर वेगाने गेली निर्धारित जागेवर 10 मिनिट उशिरा पोहोचते आणि 100 किलोमीटर वेगाने गेल्यास 10 मिनिट लवकर पोहोचते, तर त्या दोन ठिकाणातलं अंतर किती? इथं काय काढायचं आहे आपल्याला अंतर. पुन्हा तेच दोन वेग आहेत 60 गुणिले किती 100, 60 गुणिले 100, दोघांचा फरक म्हणजे किती 40. 2 मिनिटं 10 मिनिटं दिला आणि तर 10 मिनिट लवकर दिला म्हणजे किती इथं 20 छेदामध्ये 60. 60 न 60 कटला 20 एक 20, 20 दोन्ही 40, 100 भागिले 2 बरोबर 50 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. 600 मीटर अंतर 36 सेकंदात उंटे गाडीचा ताशी वेग किती? वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18 छेदामध्ये 5, 18 दोन्ही 36, 600 भागिले 10, 0 ने 0 कटला म्हणजेच किती 60 किलोमीटर प्रति तास. 44. 5 लिटर पेट्रोल 280 किलोमीटर इतके अंतर पार करू शकते, तर 224 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? बघ 280 किलोमीटरला किती 5 लिटर, तर 224 किलोमीटरला किती वाय, याला भाग जातो 5 5 25, खाली किती राहिले 3, 5 6 30 बरोबर 224 भागिले y2 जशाला तसा 224 भागिले किती 56, याला भाग जातो का बघा 8 न भाग जाईल याला 8 दुनी 16, खाली किती राहिलेत बघा इथं 6, 16 चौक 64, 8 7 56, 7 त्रिक 21, 3 राहिले 0.2 0. याला भाग देता येईल आपल्याला ठीक आहे. दोनशे 24 भागिले 56 याचा जर भाग केला तर किती येतो 4. व्यवस्थित द्या त्याला भाग थोडासा. रस्त्याच्या कडेला 20 खांबे, 2 खांबातील अंतर किती 2 मीटरचे आहे, तर पहिल्या व 20व्या खांबातील 1 2 3 अशा पद्धतीने यांच्यातलं अंतर किती आहे 2 मीटर इतकं अंतर आहे. आता हे 1 नंबरचा पोल आहे हा किती 20 नंबरचा पोल आहे, तर टोटल पोल किती झाले 19 पोल मधलंच अंतर मोजावं लागेल. 19 दोन्ही 38 मीटर. काहीच नाही, फक्त एक पोल काय करायचा कमी करायचा आणि त्याला सॉल्व्ह करायचं. 46. वेग काढायचा आहे. आता वेग जर काढायचा असेल तर अंतर किती आहे आपलं 105, वेग किती आहे 3.5. आता हा किती मीटर प्रति सेकंद तेच सांगितलं आपल्याला, पुढं 5 ने त्याला गुणू नका म्हणजेच 1050 भागाकारामध्ये किती आहे 35. याला भाग देऊ आपण 35 ला कितीचा भाग जातो 35 3 वरचा 0 जशाला तसा मीटर प्रति सेकंद. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर. आता 3 गाड्याचा वेग किती बघा, वेग काय आहे तुमचा 3 जसे 2 जसे 7. वेळ काढायचा. आता वेळ काढत असताना नेहमी लक्षात घ्या याला आपण ए म्हणू, याला आपण बी म्हणू, याला आपण सी म्हणू. जेव्हा ए काढायचा असतो तेव्हा ए सोडून द्यायचा आणि दोघांचा गुणाकार करायचा, किती येतो 14. बी काढताना बी सोडून द्यायचा आणि दोघांचा गुणाकार करायचा 7 3 21. सी काढताना सी सोडून द्यायचा आणि त्यांच्या गुणाकार करायचा. ठीक, म्हणजेच उत्तर आहे तुमचं 14 21 आणि 6.
पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर लक्षात येतं. ठीक आहे. याची किंमत काढत असताना यांच्या दोघांचा गुणाकार होईल, याची किंमत काढत असताना यांच्या दोघांचा गुणाकार होईल आणि याची किंमत काढत असताना यांच्या दोघांचा गुणाकार होईल. हा म्हणजे काय लागतो आपल्याला, वेळ असतो, हे लक्षात घ्या. एका व्यक्तीने पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर प्रति तास वेगाने, त्यापुढील 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर प्रति तास वेगाने, राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले. संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? 20 किलोमीटर अंतर 10 न म्हणजेच किती तास लागले? 2 तास. नंतरचं 20 किलोमीटर कितनं? 12 न अधिक नंतरचं 20 किलोमीटर कितनं? 15 न. मग ह्या दोघांचा एकूण वेळ काढून घेऊ, कारण याला भाग जात नाही, याला पण भाग जात नाही. मग याला कितनं भाग जातो ते बघा. इथं भाग देतो मी. 4 पंचेन 4 त्रिक 5 चोक 20 5 त्रिक 15 म्हणजे 5 अधिक 4 भागाकारामध्ये 3 म्हणजे 9 भागिले 3 बरोबर किती? 3 तास. सरासरी वेग काढायचा आहे. वेग बरोबर काय असतं तुमचं? अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे तुमचं? 60 किलोमीटर. हे 20 हे 20 आणि हे 20 म्हणजे 60. वेळ किती आहे तुमचा? हे 2 तास आणि हे 3 तास म्हणजे किती? 5 तास. म्हणजेच 12 तास 12 किलोमीटर प्रति तास सरासरी तुमचा काय आहे? वेग आहे, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1. एक मोटरसायकल 10 तासात प्रवास पूर्ण करते, त्यातील अर्धा प्रवास 21 किलोमीटर वेगाने, अर्धा प्रवास 24 ने, तर एकूण अंतर किती? पुन्हा तेच 2 गुणिले 21 गुणिले 24 भागाकारामध्ये काय येईल बघा तुमचं, दोघांची बेरीज 4 आणि 1 5, 2 आणि 2 4 गुणिले अंतर. इथपर्यंत आपण जाऊ. बघ आता याला जर सोडायचं असेल तर 5 न भाग देईल, 5 न 45 5 दोन्ही 10, 3 न पुन्हा भाग देता येईल आपल्याला, 3 7 21 3 3 9, त्या 3 न पुन्हा भाग देता येईल, 3 8 24 म्हणजेच 2 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 2, 7 दोन्ही 14 8 दोन्ही 16, 16 चोक 64 ला 4 हातचे किती आले? 6, 16 1 6 आणि 22 म्हणजेच 224 किलोमीटर हे त्यातलं पर्यायी उत्तर आपल्याला काय करता येतं? काढता येतं. गाडी जाताना 30 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि परत येताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने येते, तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? आता सरासरी वेग काढायचा असताना सूत्र वापरायचं, 2 गुणिले x गुणिले y भागाकारामध्ये काय येईल? x अधिक y. 2 गुणिले 30 गुणिले 60 भागाकारामध्ये किती? 90. 30 न भाग जाईल, 30 त्रिक 90, 6 दोन्ही 12 120 भागाकारामध्ये 3, 3 चोक 12 40 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 4 2 म्हणजे 40 हे आपलं उत्तर काढता येतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपण जी काही प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न काय केलेली आहेत? पाहिलेली आहेत. तरी पण संपर्क करायचा असेल तर तुम्ही याच्यावरती आम्हाला संपर्क करू शकता. जवळपास 5000 पेक्षा जास्त प्रश्न आपण इथे टाकणार आहोत. त्यानंतर तुम्हाला स्पेशल जे काही टेस्ट आहेत ह्या टेस्ट सुद्धा मिळतील, त्या पण टॉपिक वाईज मिळतील. ठीक आहे. प्रत्येक घटकावरून आपण 100 प्रश्न घेत आहोत. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. ठीक आहे. काही अडचण असतील तर 94 05 82 87 42 या क्रमांकावरती काय करा? संपर्क करा. धन्यवाद.